आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाय जीजू। हॅलो तन्वी। तन्वी, तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं, वेळ आहे का? हो आहे, बोला ना, काय काम होतं? बघ हा 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 फोटो दिसतोय तुला? फोटोतला हा मुलगा कोण आहे मला सांगशील? ओळखतेस का तू ह्याला? हो, हा तर आमच्या कॉलेजमध्येच होता। काय नाव आहे याचं? हॅलो तन्वी, ऐक ना, मला तुझ्याशी एक सिक्रेट शेअर करायचंय। हो बोल ना, मी आता एकटीच आहे। तन्वी अगं, जयंतला असा संशय आहे की कॉलेजमध्ये असताना माझ्यात आणि विश्वामध्ये काहीतरी होतं। व्हॉट? पण असं काय वाटतंय त्यांना? तुमच्या दोघात तर असं काहीच नव्हतं। एक्झॅक्टली। हे बघ, त्याला ना उगाच असा संशय आहे आणि म्हणजे डिरेक्टली जयंतने मला काही विचारलं नाहीये त्या संदर्भात, पण समजा जर का त्याने मला काही विचारलं तर तुला आपल्या कॉलेजमध्ये असताना तो निनाद होता बघ आपल्या वर्गात, आठवतंय? हां। तर मी जयंतला असं सांगणार आहे की तो निनाद म्हणजेच मॅड आहे आणि आपण त्यालाच मॅड म्हणायचो। हो, पण का ग? अगं, जयंत विश्वाला ओळखतो आणि तुला तर माहिती आहे ना, विश्वाचं काहीतरी बी नसलंय। तो पेपरला सुद्धा आला नाही, कोणाशीच काही बोलत नाहीये। समथिंग इज रॉंग। आणि हे बघ, तो जर का कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असेल ना, तर मला ह्या सगळ्यामुळे त्याचे अजून प्रॉब्लेम्स वाढवायचे नाहीये आणि मला जयंतलाही हर्ट करायचं नाहीये। एक सांगू का तन्वी, मी आणि जयंत एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतो आणि ह्या अशा नसलेल्या गोष्टींमुळे ना उगाच मला आमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग नकोय। तन्वी, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हो, पण म्हणजे मी खोटं बोलू? सांगतेस ना नाव? हो, हा तर आमचा मॅड आहे। ओके, एवढंच काम होतं। थँक्यू, बाय। हो, बाय। थँक्यू जानू, मला कन्फर्म करू दिल्याबद्दल। आता मला कळलं की तू खोटं बोलत नाही आहेस। अँड आय प्रॉमिस, मी परत कधी मॅडचा विषय नाही काढणार। जानू, डोकं खूप दुखायला लागलंय, मी गोळी घेतो जरा। या ना काका, प्लीज। काकू या ना। अरे या ना।
काका हा. या की सिद्धू हे 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 सगळं काय आहे? याची अरे सवय नाही आम्हाला. काका सवय नाहीये तर सवय करून घ्या. कारण माझ्यासाठी तुम्ही लोक खूप महत्वाचे आहात. बसा ना प्लीज प्लीज बसा. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. वाढा ना प्लीज. काका चला मग सुरुवात करूया. काका तुम्ही तुमच्या प्लेटवरचं झाकण उघडू शकता का? थांब सिद्धू. मला काहीतरी विचारायचं होतं. हे जे तू आम्हाला डेटवर वगैरे घेऊन आलायस, हे सगळं करण्यामागे नक्की काय मानस आहे तुझं? काय विचार सुरू आहे तुझ्या डोक्यात? काकू मी 2 गोष्टींसाठी डेट ठरवली आहे आणि त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लवकरच कळतील. पण प्लीज आधी तुम्ही सुरुवात करता का प्लीज? काय करतोय? अहो मला खरंच मनापासून तुमची माफी मागायची आणि तुम्हाला डेटवर बोलवण्याचं पहिलं कारण हेच आहे. मला तुम्हाला दोघांनाही मनापासून सॉरी बोलायचं. माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की माझ्या चुकीचे परिणाम तुम्ही आणि भावना मॅडमने भोगले. माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं हे मला सगळं दिसत होतं. तरी सुद्धा मला खरं बोलण्याची हिंमत झाली नाही. लक्ष्मी काकू तुमची मी जितकी माफी मागेन तितकी कमीच आहे. तुमच्यापासून मी सत्य लपवून आपल्याच मैत्रीचा अपमान केला. पण ते म्हणतात ना मैत्रीमध्ये थँक्यू आणि सॉरी हे दोन्ही शब्द बोलायचे नसतात.